अडचण काही नाही. बोला बोला. हां हां नव्या संबंध हां हां म्हणजे देवानी सांगितलं आहे की तुम्हाला नव्या संबंध, पण तरी मग असं सांगताना बरं डबल चिन्हस्थळी त्यांनी स्वरूप का दिसलं आला असं म्हणायचं ना प्रश्न तुम्हाला. असं ऐकलेलं आहे. कुठं वाचलं आहे? कुठं वाचलेलं आहे? कुठं वाचलेलं आहे? ही स्मृती आहे. बघा आचार्य हे कोणत्या अवस्थेचे होते, नव्या संबंध कोणत्या अर्थाने आणि परत डबल रिपीट परमेश्वराचं स्वरूप दिसणं हे कोणत्या अर्थाने, या गोष्टी दोन्ही वेगवेगळ्या आहे. हे लक्षात घ्या. एकत्र करू नका. हा पहिला मुद्दा. आचार्यांना अपरोक्ष ज्ञानाची झिंद बांधल्या गेली होती, बरोबर. 6 महिने कमी पडले त्यांचे, जे रुद्रपूरला गेले होते, म्हणून त्यांना सदेही लगेच अपरोक्ष देवाला द्यायची इच्छा असूनही देता आलं नाही, कारण टेक्निकली अडचण. आणि त्याच्याही पुढचं पलीकडचं चिंतन असं आहे की स्वामी श्री चक्रधरांना आचार्यांना आपल्याला निमित्त करायचं आहे, आचार्यांच्या माध्यमातून धर्म आपल्यापर्यंत आणायचा आहे. ते तर प्रेमाचे अधिकारी होते, योग्यता होती त्यांची, ते देऊ शकत होते. अनर्जित दाता आहे परमेश्वर, परंतु त्यांना नेलं असतं तर आपल्यापर्यंत धर्म आला कसा असतं. त्यांना तर अवस्था प्रकटली सुद्धा तरी त्यांना जिवंत ठेवलं. तर आचार्यांच्याच प्रेरणेतून पूजनीय माईम भटांनी मग लीळाचरित्र लिहिलं, ते तत्त्वज्ञान परंपरेने आपल्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून आचार्यांना नेण्याची इच्छा असूनही नेता आलं नाही. हा पहिला मुद्दा. आता देवानी पुनःसंबंध म्हणजे काय, पुनःसंबंध हा विषय काय हे लक्षात घेतलं पाहिजे. देवानी काय सांगितलं, सुखी श्रीमंताच्या घरी, आणि मग तिथून पुढे त्यांची चाल, त्याला म्हणतात नव्या संबंध. परत स्वरूप दिसणं हे अपरोक्ष ज्ञानाचं कार्य, आणि पुनःसंबंध हा त्यांच्या साधनेतून निर्माण झालेला भाग आहे. हे दोन गोष्टी वेगळ्या आहे. आपण काय करतो की अरे नव्या संबंध सांगितलं, मग इथंच का बरं लगेच दिला, हाच नवा आहे का? नाही. जेव्हा एखादा जीव हट्ट धरतो, देव काय म्हणतात, असनिदानीसुद्धा मी प्रेम देईल. तेवढा हट्ट असला पाहिजे, तळमळ असली पाहिजे. तर असनिदानी देव कसा प्रेम देणार? परंतु देव मग प्रेमाचे उपाय जोडून घेतील आणि पुढं जाऊन प्रेम देतील. देवाला अशक्य काहीच नाही आहे. तसंच तिथं आहे का त्यांनी त्या पद्धतीनं जर भावना सत्व उतरलं आणि त्या पद्धतीनं हट्ट केला ते दिसू शकतं, असं काही नाही. या अपरोक्ष ज्ञानाची ते कार्य आहे, आणि इकडं नव्या संबंध हे त्यांच्या साधनेतून निर्माण होणारी ती प्राप्ती आहे. वेगळे रस्ते दोन, त्याच्यामुळे ती एक असू शकत नाही. आणि हा प्रश्न फक्त कन्फ्युजन का बरं आहे की यातलं नेमका फरक न कळाल्यामुळं कन्फ्युजन आहे. हे तुमचंच नाही कन्फ्युजन, अनेकांचं कन्फ्युजन. हे क्लिअर झालं का? कारण हे कन्फ्युजन क्लिअर कधी होईल का ह्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही वेगळ्या समजताल तेव्हा कन्फ्युजन क्लिअर होईल. ती एकत्र समजाल तर कन्फ्युजन क्लिअर होणार, ती एकत्र नाही आहे. हां 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 काय हां हे बघा, हे नंतरच्या काळात महादाईसांनी काही स्वतः सांगितलेलं नाही. खरं म्हणजे बघा, परमेश्वराचे जे स्वरूप आहे, ते जे स्वरूप हे कोणाला दिसतं? 3 व्यक्तींना दिसतं. कोणाला? 3 जीवांना. पहिलं तर प्रेमी भक्त. जसं एक कळिकेचं प्रेम कोणाला दिलं होतं? बाईसांना. त्यावेळेस ते ज्यावेळेस पूजा अवसर करायचे त्यावेळेस परमेश्वराचं स्वरूप त्यांना दिसायचं. ज्यावेळेस लीळाचरित्र लिखित झालं त्यावेळेस बाईसा नव्हत्या. त्याच्यामुळे माईम भट विचारू शकले नाही का तुम्हाला स्वरूप दिसायचं तर कसं त्याचं वर्णन करा, त्याच्यामुळे तो विषय आला नाही. 2 भक्त आहे का सकळ संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती, ही निष्ठा ज्याची झाली त्याला परमेश्वराचं स्वरूप दिसतं. आणि ज्याला परमेश्वर आवडतो त्याला हे स्वरूप दिसतं. हे 3च दिसतं. आता ज्याला परमेश्वर आवडतो तो वर्णनच करू शकत नाही, कारण त्याचं पुढं त्याच्यावर ते वर्णन आपण
करू शकत नाही, सांगू शकत नाही. महादायसांनी काही सांगितलं नाही की मला असं स्वरूप दिसलं. हे नंतरच्या काळामध्ये तर्क, काही अंदाज बांधले गेले आणि त्यानंतर काही आख्यायिका आपल्यापर्यंत आलेली आहे. परंतु आपल्याला परमेश्वराचं श्रीमुख हे प्रमाण आहे, श्रुती आणि स्मृती. स्मृती का आपण प्रमाण मानतो? स्मृती तर हे आचार्यांचं आहे, मग त्याला का प्रमाण मानायचं? पण देवाने त्यांना वर दिला होता. हा काय आता आपलं बोलेल, हा तर तिथंच बोलेल. या वर दिलेला असल्यामुळं स्मृती हे आपल्यासाठी प्रमाण आहे. आपल्याला ब्रह्मवाणी प्रमाण आहे आणि ब्रह्मवाणी या दोनच आहे, श्रुती आणि स्मृती. तिसरं ब्रह्मवाणीच नाही आहे. आणि त्यात सारं सांगितलेलं असतानाही आपण ती ब्रह्मवाणी न समजता, न स्वीकारता आपण बरेच कर्मकांड आपल्या धर्मामध्ये आणलेले आहे. याचं कारण का? तो विषय तोच आपण आता हाताळला सत्संगामध्ये, का स्वीकार. बघा, देवाला अनेक सद्भक्तांनी उपाराला विनंती केली की नाही, परंतु देवाने स्वीकार केला या खूप कमी लीळा आहे. देवाने स्वीकारलं. तुम्ही किती स्मरण करता, तुम्ही किती क्रिया करता, तुम्ही किती स्थानं करता, तुम्ही किती विड्या वाहता, याला काही महत्त्व नाही आहे. त्या केलेल्या क्रिया परमेश्वराने किती स्वीकारल्या याला महत्त्व आहे. बरं, स्वीकारणं ठरणार कसं? बाबा तुम्ही स्वीकार ठरणार कसं? ठरतं, त्याला प्रमाण आहे. ज्याची क्रिया स्वीकारात पडते त्याच्यात बदल घडत असतो. तो बदल निर्माण करत असतो, त्याची निश्चयात्मक बुद्धी निर्माण होत असते, त्याच्याकडून देवाचा स्वीकार होत असतो. हे लक्षात घ्या, हे प्रमाण आहे. एखादा म्हणतो ना, नाही क्रिया स्वीकारात पडली. 50 वर्ष तुम्ही उपदेश घेतलाय, 50 वर्ष तुम्ही क्रिया करताय, 50 वर्ष तुम्ही स्मरण करताय, स्थानवंदन करताय, बदल काहीच नाही आहे. याचा अर्थ काय? ते स्वीकारात पडल्या नाही. स्वीकाराच्या नंतर बदल घडत असतो. एखाद्या व्यक्तीला तेव्हा तुम्ही स्वीकारलं, एखाद्या XY व्यक्तीला तुम्ही स्वीकारलं, मग तुम्ही स्वीकारलं याचा अर्थ काय? नुसते गुण स्वीकारले का? नाही, गुण दोषासहित स्वीकारले. आणि स्वीकार हा शब्द आला का मग दोष, तुम्हाला ते दोष दिसतात का? स्वीकारले ना तुम्ही, गुण दोषासहित स्वीकारलं, त्याच्यामुळं मग त्याचं तुम्हाला काहीच वाईट वाटत नाही. तुमच्या मुलींना तुम्ही स्वीकारलेलं आहे. मग आपल्या मुलांच्या कधी चुका आपल्याला दिसतात का? आपल्या तो बाळ्या दुसऱ्याचं ते कार्ड, तसं होतं ते. स्वीकार, एकदा स्वीकारलं का मग बदल घडत असतो. तसं परमेश्वराने आपल्या क्रियेचा स्वीकार केला की मग आपल्यात बदल होत असतो. हे प्रमाण आहे. आणि आपल्यात बदल न होण्याचं कारण आपल्या क्रिया अजून स्वीकारात पडल्या नाही. आणि आता इथून पुढं स्वीकारावं याची इच्छा असेल तर होऊ शकतं. ज्या मिनिटाला तुम्ही वाटलं, ज्या मिनिटाला दुःख झालं, ज्या मिनिटाला तुम्हाला समजलं, त्या मिनिटाची क्रिया तुम्हाला परमेश्वरापर्यंत नेऊ शकतं. ती क्रिया परमेश्वर स्वीकारात पडू शकतात. मग मी काय सांगतो, 75 उपार केला, 52 भाज्या केल्या, 50 भाज्या केल्या, स्वीकारत नाही पडल्या. विडे वाहिले, स्वीकारत नाही पडल्या. प्रत्येक स्थानावरती जाऊन पवित्रे वाढले, साधू संतांना सारे पवित्रे वाढले, स्वीकारत नाही केले. उपयोग काय? स्वीकारात कधी पडल? देवाच्या तत्वज्ञानाच्या चौकटीत देवाने सांगितलेलं ते पूर्णपणे स्वीकारल्यानंतर त्या भावनेनी, त्या हेतूनी जेव्हा तुम्ही क्रिया कराल तेव्हा ती स्वीकारात पडत असते. तो परमेश्वर आहो. एखादी व्यक्ती तुमच्या घराशेजारची मित्र असेल, नातेवाईक असेल, त्याला काही वस्तू द्यायची, त्याच्याकडून काही वस्तू घ्यायची, तर मनापासून स्वीकारलं नाही तर त्याला लक्षात येतं इथं परमेश्वर आहे. ते तर सगळं जाणतो, सर्वज्ञ आहे, सारं जाणतात. आपल्या डोक्यातलं, आपल्या हृदयातलं, आपल्या मनातलं सारं जाणतात. जर सारं जाणूनही आपण त्या देवाला आज्ञाने समजून क्रिया करत असेल, हे आपलं अज्ञान आहे का देवाचं अज्ञान? आपण एखाद्या आमदाराला किंवा एखाद्या खासदाराला उदाहरण देतो किंवा एखाद्या व्यावसायिकाला, व्यवसाय कसा करावा, तो सक्सेस व्यावसायिक आहे, त्याला समाज मान्यता भेटलेली आहे, आणि आपण त्याला लेक्चर द्यायला गेलो तर व्यवसाय कसा करायचा, असं करावं, तसं करावं, हे करावं, ते करावं, तो ऐकल का? तो म्हणशील येड्या मी आता कुठं पोचलो आणि तुम्हाला काय सांगू राहिलं. एखाद्या आमदारांना राजकारण कसं करावं, खासदारांना म्हणलं अरे मी तर निवडून आलेलो आहे, मंत्री झालो आहे, तो स्वीकाराल का? तसं परमेश्वराला तर सर्व माहिती आहे आणि आपण मात्र काय करायला चाललो आहे तिथं. पण परमेश्वर दयाळू माळ कृपा, तेच आपण पाहणार आहे. देव आपलं सारं सहन करतो, का करतो हे? फक्त तो परमेश्वर काय ही वस्तू आपल्याला माहीत नाही. ती एकदा कळाली का मग आपल्यामध्ये भाव सत्व निर्माण होईल. ती कळाली का त्यानंतर केलेली क्रिया, तुम्हाला मी सांगितलं त्यानंतर केलेली क्रिया कोणती असो ती स्वीकारात पडेल आणि मग त्यात आपला बदल घडेल.
तो बदलाची जी नांदी आहे ना ती स्वीकाराशी निगडीत आहे. जिथं स्वीकार नाही तिथं बदल नाही. आलं लक्षात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.